Dear student, in the last lecture we have seen green revolution, white revolution, blue revolution. Then we will see fertilizers, khate. Two types of fertilizers are used in agriculture. आपल्या लक्षात येतं नसते की शेती व्यवसाय जो आहे तर त्या शेती व्यवसायामध्ये दोन प्रकारचे असणारे काही खतं जे आहेत तर त्या खतांचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. वन ऑफ दोज इज ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अदर आर केमिकल फर्टिलायझर्स. आपल्या लक्षात येतं नसते एक म्हणजे त्या ठिकाणी आपण असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे सेंद्रिय खत त्या ठिकाणी वापरताना दिसतो आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही रासायनिक खत जे आहे तर त्या रासायनिक खतांचा शेतीमध्ये त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह विथ सॉइल कॉन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर्स. ते खत का त्या ठिकाणी वापरताना दिसतो तर त्याच्यामधलं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की ऑर्गॅनिक मॅटर जे आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहेत तर त्या ऑर्गॅनिक मॅन्युअरचा जर आपण त्या ठिकाणी शेती जी आहे तर त्या शेतीमध्ये जर वापर जर केला तर या सेंद्रिय खताच्या वापरानं भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी वाढताना दिसते. नेक्स्ट, अपर लेयर ऑफ सॉइल in agriculture is formed due to the humus formation. आपल्या लक्षात येताना असते या ठिकाणी ह्युमस ज्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी आपण कुथित मृदा जे आहे तर त्या मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असणारा जमिनीचा वरचा अशा प्रकारचा असणारा तो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक nitrogen, phosphorus, potassium can be available to the crop due to the earthworm and fungi. मात्र सर्वसाधारणपणे गांडूळ असतील बुरशी की जे त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात आणि याच्यामधून अनेक आवश्यक असणारे जे काही घटक ज्याला आपण त्या ठिकाणी NPK नत्र स्फुरद पालाश पिकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध जे आहे तर ते उपलब्ध त्या ठिकाणी होऊ शकतात. पुढे various essential elements like NPK can be available to the crops due to the earthworm and fungi in soil-less farming. Soil-less farming, it is also called as the hydroponics. Liquid chemical fertilizers are used. जी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण पाहिले की सॉइललेस फार्मिंग म्हणजे मातीविरहित शेती ज्याला त्या ठिकाणी आपण हायड्रोपोनिक्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ह्या हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर जो आहे तर तो वापर करणं त्या ठिकाणी योग्य ठरतं. हाऊएव्हर देअर आर मोर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ लिबरल यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. तरी आपल्या लक्षात येताना दिसते की रासायनिक खतं जे आहेत तर त्या रासायनिक खतांचा अनिर्बंध वापराचे धोके जे आहेत तर ते धोके त्या ठिकाणी जास्त आहे. इट इन्क्लूड्स डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं असणारे काही रासायनिक खतं जे आहेत तर ते रासायनिक खतं जर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जर वापरली तर याच्यामध्ये जमीन जी आहे तर ती जमीन त्या ठिकाणी नापीक त्या ठिकाणी बनताना दिसते. त्या ठिकाणी युरिया जो आहे तर त्या युरियाची गोण त्या ठिकाणी दाखवलेली तर त्याच्यामध्ये 46% नायट्रोजन जे आहे तर ते नायट्रोजन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला पाहायचं इन्सेक्टिसाइड ज्याला आपण त्या ठिकाणी कीडनाशक जे आहे तर ते कीडनाशक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ द प्लांट्स कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. जे वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळू शकते परंतु कीटकनाशकांचा असणारा जो काही वापर जो आहे तर त्या वापरावर मात्र त्या ठिकाणी काही असणारा जो काही प्रतिबंध जो आहे तर तो प्रतिबंध त्या ठिकाणी असतो. इररेस्पेक्टिव्ह ऑफ द नॅचरल फ्रेंड्स ऑफ द फार्मर्स लाईक फ्रॉग, इन्सेक्टिव्होरस बर्ड्स, पेस्टिसाइड्स आर युज्ड ऑन द लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन यील्ड. आपल्या असं लक्षात येताना दिसते की बेडूक असेल कीटकभक्षी अशा प्रकारचे असणारे जे काही पक्षी असतील किंवा शेतकरी मित्र असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक काय करताना दिसतात तर हे असणारे जे काही कीड जे आहेत तर त्या किडीवर त्या ठिकाणी काय करताना दिसतात नियंत्रण त्या ठिकाणी ठेवताना दिसतात.
तरी उत्पादन वाढी करता शेतकरी काय करता नसतो, कीटकनाशक जो आहे तर त्या कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट ए टाइप ऑफ पॉइझन. आता आपल्या लक्षात येता नसते की जे काही पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक जे आहे तर ते कीटकनाशक एक प्रकारचं त्या ठिकाणी ते विशेष त्या ठिकाणी आहे. These poisons enters the food web through water and food and its biomagnification occur. अशा प्रकारचे ही जे काही कीडनाशक जे आहे तर ते कीडनाशक किंवा हे असणारे जे काही विष जे आहे तर ते विष पाणी आणि अन्न याच्या मार्फत असणारे जे काही फूड वेब अन्न जाळे जे आहे तर त्या अन्न जाळ्यामुळे त्या ठिकाणी पसरतं आणि याच्यामुळे जैविक विष वृद्धी ज्याला आपण त्या ठिकाणी बायोमॅग्निफिकेशन जे आहे तर ते बायोमॅग्निफिकेशन त्या ठिकाणी म्हटलेले. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले मॅलॅथिओन, त्याच्यानंतरचं पुढचं दिलेले क्लोरोपायरोफॉस, अशी अनेक अशा प्रकारची असणारे जे काही पुन्हा एकदा ऐका. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅलॅथिओन, क्लोरोपायरोफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस. ज्या ठिकाणी DDT असेल, मॅलॅथिओन असेल, क्लोरोफायरसिस अशा प्रकारची अनेक अशा प्रकारची कीडनाशक जे आहे तर ते कीडनाशक त्या ठिकाणी घातक त्या ठिकाणी ठरलेले. या ठिकाणी डायग्राम मध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही फर्टिलायझर्स अँड इन्सेक्टिसाइड्स जे या ठिकाणी आपल्याला इन्सेक्टिसाइड्स वर दिलेलं जे आहे तर त्या ठिकाणी ते फर्टिलायझर्स त्या ठिकाणी दाखवलेले. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ऑर्गॅनिक फार्मिंग, ज्याला आपण त्या ठिकाणी सेंद्रिय शेती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सेंद्रिय शेतीमध्ये काय केलं जातं की नाउअडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हॅव बिकम बुझवर्ड. हल्ली सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय असणारे जे काही उत्पादन जे आहे तर तो काय म्हटलेलं आपल्याला की बुझवर्ड म्हणजे परवलीचा शब्द त्या ठिकाणी झालेला आहे. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आर बीइंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इज एव्हर इन्क्रीजिंग. बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सेंद्रिय पदार्थ जे आहेत तर त्या सेंद्रिय पदार्थांचं उत्पादन त्या ठिकाणी होत आहे आणि त्याची असणारे जे काही डिमांड जे आहे तर ती डिमांड सुद्धा काय सांगितली इज एव्हर इन्क्रीजिंग म्हणजे मागणी जी आहे तर ती मागणी त्या ठिकाणी दिवसागणिक त्या ठिकाणी आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन युज्ड ऑन द लार्ज स्केल. रासायनिक खतं असतील, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे रासायनिक खतं जे आहेत तर ते रासायनिक खतं आणि असणारे जे काही पेस्टिसाइड्स ज्याला आपण त्या ठिकाणी जंतुनाशक जे आहे तर त्या जंतुनाशकांचा मोठ्या प्रमाणावर शेती जी आहे तर त्या शेतीमध्ये असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. These poisonous chemicals reach the human's body through food and water and their adverse harmful effects on human and environment become apparent. मग अशा प्रकारचे असणारे जे काही फर्टिलायझर्स असतील, पेस्टिसाइड जे आहेत तर ती घातक अशा प्रकारची रसायनं जे आहेत तर ती रसायनं अन्नामार्फत मनुष्य जो आहे तर त्या मनुष्याच्या शरीरापर्यंत त्या ठिकाणी अन्नावाटे पाण्यावाटे त्या ठिकाणी माणसापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचली आणि त्याच्या अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम मानव असेल, एन्व्हायरमेंट जे आहे तर त्या एन्व्हायरमेंटवर पर्यावरणावर त्या ठिकाणी ती दिसू लागलेली आहे. आता त्या ठिकाणी ऑइल केक आपल्याला दाखवलेले, व्हर्मी कल्चर म्हणजे गांडूळ खत जे आहे तर ते गांडूळ खत त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले. त्याच्यानंतर पुढे आता काय दिलेले की व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉइल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेक्शन हॅव बिकम सिरियस. जमिनीची असणारी जी काही सुपीकता आणि पिकांचा किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहेत तर ते अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत. सो एज टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम्स फार्मर्स आर ऑप्टेनिंग फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. लक्षात येत नसते की जमिनीची असणारी काही सुपीकता किंवा पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि याला आवर घालण्यासाठी
आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणारे जे काही ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती जी आहे तर त्या सेंद्रिय शेतीकडे त्या ठिकाणी वळू लागलेला आहे. इट इन्क्लूड्स कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड यूज ऑफ लोकल स्टर्डी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग द नॅचरल बॅलन्स. ही जी काही सेंद्रिय शेती जी आहे तर त्या सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने असणारे जे काही केमिकल फर्टिलायझर्स आणि असणारे जे काही पेस्टिसाइड्स असतील तर याच्यावर त्या ठिकाणी कम्प्लीट त्या ठिकाणी बॅन आहे, म्हणजे बंदी त्या ठिकाणी, त्याचा वापर त्या ठिकाणी केला जात नाही. तर याच्या उलट काय केलं तर कसदार देशी अशा प्रकारचे असणारे जे काही बियाणांचे असणारे जे काही वाण जे आहे तर त्या वाणांच्या वापरानं नैसर्गिक समतोल राखून शेती जी आहे तर ती शेती त्या ठिकाणी आपल्याला पर्यावरण पूरक अशा प्रकारची केलेली त्या ठिकाणी दिसून येत नसते. आणि डेफिनेटली दिस इज ए वेलकम डिसिजन, आणि हा त्या ठिकाणी स्वागतार्ह अशा प्रकारचा निर्णय किंवा स्वागतार्ह अशा प्रकारचा असणारा जे काही पाऊल जे आहे तर ते पाऊल त्या ठिकाणी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तर तो दिलेला आहे ॲपिकल्चर, ज्याला आपण त्या ठिकाणी मधुमक्षिका पालन जे आहे तर ते मधुमक्षिका पालन त्या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी आपल्याला डायग्राम मध्ये या ठिकाणी ॲपिकल्चर जे आहेत मधुमक्षिका पालन त्या ठिकाणी दाखवलेले. अधिकची माहिती आपण आता 9वी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मधुमक्षिका पालनाची त्या ठिकाणी पाहिलेली. आता काय दिलेले की यू मस्ट हॅव सीन द बी हाईव्ह. आपण मधमाशांचं असणारे जे काही पोळं जे आहे तर ते पोळं त्या ठिकाणी प्रत्येकाने पाहिले आहे. वर्स मेथड ऑफ हार्वेस्टिंग कलेक्टिंग द हनी फ्रॉम द हाईव्ज इज throwing away the bees by smoking the hives with the burning torch and then cutting the hives into pieces. आता इथं काय सांगितलं की वर्ड्स मेथड ऑफ हार्वेस्टिंग कलेक्टिंग द हनी, म्हणजे या ठिकाणी पोळं काढण्याची अगदी वाईट अशा प्रकारची पद्धत म्हणजे काय केलं तर पहिलं आपल्या लक्षात येताना दिसते काय सांगितले, हाईव्ज इज ड्रिव्हन अवे द बीज, म्हणजे मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशांचं असणारं जे काही पोळं जे आहेत तर त्या पोळ्यांमधून मधमाशा त्या ठिकाणी हाकलून लावायच्या. तर त्या हाकलून लावण्यासाठी पहिली मेथड त्या ठिकाणी वापरलेली बाय स्मोकिंग द हाईव्ज विथ द बर्निंग टॉर्च, म्हणजे असणारे जे काही मशाल जे आहेत किंवा सर्वसाधारणपणे चुडाचा असणारा जो काही धूर जो आहे तर तो धूर करून मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशा त्या ठिकाणी पळून त्या ठिकाणी लावल्या जातात. आणि त्याच्यानंतर दुसरा आपल्याला सांगितले कटिंग द हाईव्ज इनटू पीसेस, त्यानंतर मधमाशांचं असणारं जे काही पोळं जे आहे तर ते पोळं त्या ठिकाणी तुकडे करून त्या ठिकाणी काढणे, ही पोळं काढण्याची अगदी वाईट अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी सांगितली. आता का तर त्याचं कारण आपल्याला दिलेलं आहे. This method causes the destruction of hives and large scale death of the bees. हा जो काही प्रकार जो आहे तर त्या ठिकाणी धूर करणं किंवा मशालीच्या साहाय्याने त्या ठिकाणी जळती मशालीच्या साहाय्याने त्या ठिकाणी मधमाशा त्या ठिकाणी हुसकणं, या प्रकारामध्ये त्या असताना जे काही हाईव्ज जे आहेत पोळं जे आहेत तर त्या पोळ्याचा त्या ठिकाणी नाश होतो. तर त्याचबरोबर आपल्याला सांगितले लार्ज स्केल डेथ ऑफ द बीज, मोठ्या प्रमाणावर मधमाशा ज्या आहेत तर त्या मधमाशा सुद्धा त्या ठिकाणी मारतात. However, it is easy to collect the honey without destroying the hives and bees if artificial bee boxes are used. आता कृत्रिमरित्या मधमाशांची असणारी जी काही पोळी असतील पेटी असतील तर तिचा जर वापर जर त्या ठिकाणी केला म्हणजे पोळ्यातील मध काढणं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. त्याचबरोबर पोळ्याचं व माशांचं असणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होत नाही. तर मधमाशांचं असणारं जे काही पोळं जे आहे तर ते पोळं किंवा त्या ठिकाणी असणारी जी काही पीटी जी आहे तर ती पीटी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली माया, म्हणजे अशा पद्धतीची कृत्रिम मधमाशांची असणारी जी काही पोळी असेल किंवा पेटी जी आहे तर ती पेटी जर त्या ठिकाणी जर वापरली तर त्या पोळ्यामधलं मध काढणं त्या ठिकाणी सोपं जातं. आणि त्याचबरोबर पोळे असतील, मधमाशाचं पोळं असेल किंवा मधमाशा जे आहे तर यांचं असणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपल्याला पाहिजे कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स, जे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी औषधी वनस्पती जी आहे तर त्या औषधी वनस्पतींची असणारी जी काही लागवड जी आहे तर याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. बा इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ ए ग्रेट बायोडायव्हर्सिटी. आपल्या लक्षात येताना असते की भारत
देश जो आहे तर त्या भारत देशामध्ये जैवविविधतेचं मोठं अशा प्रकारचं असणारं जे काही वरदान जे आहे तर ते वरदान त्या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. पुढे इंडियन सिटीजन हॅव एस्टॅब्लिश्ड द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ नेचर. आपले हे त्या ठिकाणी लक्षात येताना असते की भारतीय माणूस जो आहे तर तो भारतीय माणूस निसर्गाबरोबर ममत्वाचं असणारं जे काही नातं जे आहे तर ते नातं त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी आहे. वी हॅव ए ग्रेट ट्रॅडिशन्स ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर्स द डिसीज विथ द हेल्प ऑफ द नॅचरल सोर्सेस. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी हेही माहीत आहे की आयुर्वेद जे आहे तर त्या आयुर्वेदाचा वापर करून आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे असणारे जे काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही प्लॅन्ट्स जे आहेत तर त्या प्लॅन्टचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा असणारा जो काही वारसा जो आहे तर तो वारसा आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेले या ठिकाणी 2 प्लॅन्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आडुळसा व्हॅसिका आणि मेलिना ॲझरकरटा ज्याला आपण त्या ठिकाणी नीम किंवा कडुनिंब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अशा प्रकारच्या 2 असणाऱ्या जे काही मेडिसिनल असणाऱ्या जे काही प्लॅन्ट्स जे आहेत तर त्या मेडिसिनल प्लॅन्ट्स आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये त्या ठिकाणी दाखवले. पुढे ट्राय दिस म्हटलेले करून पाहायला सांगितलेले की ब्रिंग ए पॅकेट ऑफ बालगुटी फ्रॉम आयुर्वेदा शॉप, लर्न द इन्फॉर्मेशन अबाउट द इच कॉम्पोनंट इन इट. म्हणजे या ठिकाणी आयुर्वेदिक औषधाचं असणारं जे काही दुकान जे आहे तर त्या दुकानामधून बाळगुट्टीचं पाकिट जे आहे तर ते पाकिट त्या ठिकाणी आणायला सांगितले. त्यातील प्रत्येक घटकाची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यायला सांगितली. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस अदर मेडिसिन्स अँड प्रिपेअर द चार्ट ॲज शोन बिलो. याप्रमाणे इतर औषधी वनस्पतींची माहिती त्या ठिकाणी घेऊन सोबतच्या नमुन्याप्रमाणे तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे की कशासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ पहा लोकल नेम ऑफ द प्लॅन्ट्स त्या ठिकाणी सांगितले म्हणजे वनस्पतीचं स्थानिक नाव. पहिलं आहे आडुळसा, त्याच्यामध्ये असणारे जे काही नेम ऑफ द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी कोणते आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो की आडुळसा जे आहे तर त्याच्यामध्ये व्हॅसिकिन प्रेझेंट इन द लिव्जेस म्हणजे पानातील असणारे जे काही व्हॅसिसिन हे जे काही तेलद्रव्य जे आहेत तर त्या तेलद्रव्याचा वापर त्या ठिकाणी कफ म्हणजे खोकला जो आहे तर त्या खोकल्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. असे अनेक तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. उदाहरणार्थ वेखंड आहे की ज्याचा उपयोग सर्वसाधारणपणे कफ आणि पेन किलरसाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सर्वसाधारणपणे आलमंड असेल ते सर्वसाधारणपणे याचा न्यूट्रिशनसाठी वापर जो आहे तर तो न्यूट्रिशनसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो. किंवा बालहिरडा असेल या बालहिरड्याचा वापर जो आहे तर तो इंडिस्फ्रोगेशन्स साठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला टर्मरिक आहे ज्याला आपण हळद म्हणताना दिसतो तर याचा वापर त्या ठिकाणी अँटीसेप्टिक जे आहे तर ते अँटीसेप्टिक म्हणून त्या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे अनेक घटक जे आहेत तर ते अनेक घटक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. पुढे ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. आयुर्वेदामध्ये सांगितलेली जे काही औषधं जे आहेत तर त्या औषधी वनस्पती पूर्वी जंगल जे आहे तर त्या जंगलामधून त्या ठिकाणी गोळा केल्या जायच्या. हाऊएव्हर ड्यू टू डिप्लिशन इन द फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना असते की जंगल जे आहे तर त्या जंगलांचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी घटत चाललेले आणि जंगलांचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी घटत चालल्यामुळं त्या जंगलामधून मिळणाऱ्या ज्या काही आयुर्वेदिक अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती काय झालेले आहे तर त्या ठिकाणी दुर्मिळ होत त्या ठिकाणी चाललेले आहे. हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बिंग कल्टिवेटेड. आणि म्हणून सर्वसाधारणपणे ह्या ज्या काय असणाऱ्या ज्या काही औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्या औषधी वनस्पती ज्या आहेत तर त्या औषधी वनस्पतींची असणारी जी काही लागवड जी आहे तर ती लागवड आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आता पुढे काय सांगितलं पहा मेक ए लिस्ट अँड डिस्कस. माहिती मिळवा आणि चर्चा करा. विच फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यू ऑब्झर्व इन युअर सराउंडिंग
व्हॉट इज देअर इफेक्ट. म्हणजे आपल्या परिसरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे असणारे जे काही फळ प्रक्रिया उद्योग जे आहे तर ते फळ प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात आणि त्याचा सभोवतालच्या जीवनावर कोणता परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे तर हे त्या ठिकाणी शोध जो आहे तर तो शोध तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे फ्रूट प्रोसेसिंग, फळ प्रक्रिया उद्योग. वी हॅव डेली युजिंग व्हेरियस प्रॉडक्ट्स प्रिपेअर फ्रॉम फ्रूट. फळांपासून बनवलेली अनेक अशा प्रकारची असणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादनं आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी वापरताना. आकृती पाहिली तर आकृतीमध्ये आपल्याला आंब्याचा रस त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर शेजारीच आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या काही आंब्याच्या रसाच्या असणाऱ्या काही वड्या ज्या आहेत तर त्या वड्या त्या ठिकाणी दाखवलेल्या. त्याच्यानंतर अंजिराचं चॉकलेट तुम्ही त्या ठिकाणी खाल्लं असेल, सरबत त्या ठिकाणी पिलं असाल, जॅम असेल, जिली असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी खाली असेल. पाहिजे काय दिलेले की ऑल आर कंझ्युमिंग द प्रॉडक्ट्स लाईक चॉकलेट्स, ज्यूस, जॅम अँड चिलीज. म्हणजे फळांपासून बनवलेली अनेक अशा प्रकारची उत्पादनं आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी वापरताना दिसतो. तर त्याच्यामधली असणारी चॉकलेट असेल, सरबत असेल, जॅम असेल, जिली असेल, अनेक स्वादिष्ट असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचा वापर सगळेच जण त्या ठिकाणी करताना दिसतात. ऑल दिस प्रॉडक्ट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग ऑन द फ्रूट्स. ही सर्वच्या सर्व असणारी जी काही उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं त्या ठिकाणी फळांवर प्रक्रिया करून या ठिकाणी ती तयार केलेली आहे. फ्रुट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रॉडक्ट. आपल्या हे लक्षात येत नसते की फळं जी आहेत तर ती फळं नाशवंत अशा प्रकारचा शेतमाल जो आहे तर तो शेतमाल त्या ठिकाणी आहे. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज थ्रू आउट द इयर. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ते वर्षभर वापरता येऊ शकतील अशा प्रकारच्या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्यांच्यावर करण्याची गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी आहे. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स व्हेरियस मेथड रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन द कोल्ड स्टोरेज टू ड्राईंग, साल्टिंग, एअरटाईट पॅकेजिंग, प्रिपेअरिंग मुरंबा, इव्हॅपोरेटिंग एक्सेट्रा. आणि म्हणून ही असणारी जी काही फळं जी आहेत तर ती फळं आपण पाहिली की नाशवंत अशा प्रकारचा शेतीमाल आहे. तो वर्षभर त्या ठिकाणी वापरता येऊ शकेल याच्यासाठी विविध प्रक्रिया ज्या आहेत तर त्या विविध प्रक्रियांची त्या ठिकाणी गरज आहे. आणि याच्यासाठी आपल्याला कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृह, त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असणारी काही वाळवणे, दुसरे आपल्याला सांगितली साल्टिंग म्हणजे खारवणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर जे आहे तर त्या साखरेचा त्या ठिकाणी वापर करणे म्हणजे साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे, अशी विविध प्रकारची असणारी जे काही फळं जे आहेत तर त्या फळं टिकवण्याच्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी करून आपण ही जी काही फळं जी आहेत तर ती फळं त्या ठिकाणी किंवा त्याच्यापासून तयार केलेले जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आपण त्या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी वापरू शकतो. आता या ठिकाणी पेज नंबर 99 वर दिलेला तो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही चॅप्टर जो आहे तर तो चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.